आज प्रक्षाळपूजा. काल्याचा प्रसाद घेतल्यावर पंढरीची वारी सुफळ संपूर्ण होते. पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात. पंढरीहुनी गावा जाता खंती वाटे पंढरीनाथा. सारेजण आपापल्या गावाला निघाल्यामुळे देवाला वाईट वाटतं आहे. वारी सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. विठुरायासुद्धा रात्रंदिवस भक्तांना दर्शन देऊन थकून गेलेला आहे. आता त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रक्षाळपूजेचे आयोजन केले जाते. इतके दिवस रात्रंदिवस लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. वारीच्या काळात देवाची धुपारती, शेजारती, निद्रा हे सारे उपचार बंद असतात. देव साऱ्या राजसोपचारांचा त्याग करून भक्तांसाठी उभा असतो. त्यामुळे तो अतिशय दमून गेलेला आहे. तसेच लाखो माणसांच्या वर्दळीने देवळात धूळ माती असल्याने गाभाऱ्यासह संपूर्ण देऊळ स्वच्छ धुवून विठ्ठलाचे उष्णोदकाने अंग शेकवून त्याला विश्रांती घ्यायची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. महाद्वार काल्यानंतर विशिष्ट नक्षत्र, तिथी, शुभ मुहूर्त काढून प्रक्षाळपूजेचे आयोजन केले जाते. साधारणपणे हा पंचमीचा दिवस असतो. आदल्या दिवशी संध्याकाळी देवाला द्वितीयेपासून लावलेला लोड आणि रुक्मिणी मातेला लावलेला तक्क्या काढून मातेला आणि विठ्ठलाला सुगंधी औषधी तेलाने मर्दन केले जाते. रात्रभर त्यांना उबदार शालीत लपेटून ठेवले जाते. उठल्यावर मुखप्रक्षालन केलं जातं. या दिवशी सकाळपासून गावातले नागरिक विठ्ठल रुक्मिणी मातेला लिंबू साखर लावण्यासाठी येतात.